गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वतीज ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझे नवनवीन आगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे पौर्णिमा. आमच्याकडे आजच्या पौर्णिमेला ना नव्याची पौर्णिमा असं म्हणतात. नवधान्य आलेलं असतं शेतातलं, गहू. तर त्या नवीन धान्याचं देवाला पहिल्यांदा पुरणपोळीचा नैवेद्य करून दाखवण्यासाठी आजची पौर्णिमा ही नव्याची पौर्णिमा म्हणून आमच्याकडे ओळखली जाती आणि पूजली पण जाती बरं का. आता तुमच्याकडे आजच्या पौर्णिमेला काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंट करून सांगा. तर आज खूप म्हणजे खूप गडबड आहे माझ्या मागे. कारण का माहिती आहे, आज यश गेला आहे तुळजापूर येरमाळ्याला आणि त्यात मला करायची आहे पुरणपोळी. आज मी एकटीच होते, पण माझ्या बहिणीची मुलगी म्हणजेच आमची गुनू आलेली आहे. पण ती आंघोळीला गेल्यामुळं आज मला इतके काम आहेत बापरे. पुरणपोळी करायचं, परड्या भरायचं, नैवेद्य दाखवायचं, खूप कामं आहेत. अशा प्रकारे आता तुम्ही बघा, ज्याला ज्याला पुरणपोळी येत नाही त्यानं हा व्हिडिओ बघून पुरणपोळी शिकावं अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. येत नसली तर येणाऱ्याला काही नाही, हरकत नाही, नाही पण केली तर काही प्रॉब्लेम नाही. पण न येणाऱ्या मुलींनी, सुनांनी, लेकींनी पुरणपोळी शिकून घ्या बरं का. तर मी डाळीचं कुकर लावलेलं आहे, म्हणजे पुरणाला पहिल्यांदा डाळ लावून घ्यावं लागते. मी भज्यासाठी कांदे कापत आहे बघा तुम्ही. मला ना कांदे भजी आणि माझ्या यशला पण कांदे भजी खूप आवडतात. आणि सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ झाल्याच्या नंतर हे पहा, मी माझा दररोजचा नेहमीप्रमाणेचा ब्लॅक कॉफी बनवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मस्तपैकी कांदे कट करून पातेल्यात टाकले आहे. कांदे कट करून मस्त. मग आता मी कांदे कट केले की मला काय कोणास ठाऊक धुवून घ्यायला आवडते. कांदे धुवून घेऊन पातेल्यात टाकले आणि बसून कॉफी प्यायला आज वेळ नाही, म्हणून येत जात काम करत करत हे पहा, घाई गडबड असेल तर माणसांनी एका कामात दोन कामं करावे, जसे की मी करत आहे. मस्तपैकी एका कामात दोन दोन कामं करावे लागतात. कारण बाईचा जन्म खूप घाईचा गडबडीचा असतो. गाण्याप्रमाणे आज माझा तर खूप आणि खूप गडबडीचा दिवस आहे. तुम्ही बघा, आता मला पुरणपोळी करायची आहे आणि यश नाही, यश गावाला गेल्यामुळे आज माझ्या यशची जागा गुनूनं घेतली आहे. गुनू म्हणजेच आमची गुणगुण. गुणगुण आज माझ्याकडे आलेली आहे आणि मी कामात असल्यामुळे आज गुनू म्हणली की माऊ मी पूजा करते. हे पहा, मस्तपैकी किती सुंदर गुनू पूजा करत आहे. छानपैकी वस्त्र काढून झटकून पुसून घेऊन अशा प्रकारे गुनूनं सुंदरपैकी मनमोहक अशा प्रकारे पूजा करून पुष्पाचा वर्षाव करून देवाऱ्यामध्ये इतकी छान पूजा आणि आरती केलेली आहे. सो थँक्यू, बट थँक्यू अँड थँक्यू आमच्या गुनूला. माझी मैयाराणी विचारत आहे गुनूला की माझा यश कुठं गेला ग गुनू, तू का पूजा करतेस. मग गुनूनं म्हणली माताराणीला की यश आज पौर्णिमा असल्यामुळे, त्याची वारी असल्यामुळे तुळजापूरला आणि येरमाळ्याला गेलाय माताराणी. असं दोघीमध्ये हे बघा बघा कसं बोलायली माताराणी माझी गुनूला. आरती करलेली आहे गुनू, तरी पण माताराणी गुनूला म्हणते अगं तू कशी काय आरती करते, कुठं गेला माझा यश, असं म्हणून गुनूनं पूजा आणि आरती केली. आणि हे पहा, मी आता माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे हे भज्याचं पीठ मी तयार केलेलं आहे. तुम्ही कसं करता मला सांगा बरं. हे पहा, मी उडदाचे, ज्वारीचे पापडं, कुरड्या आणि हे विकत आणलेले नाही आहेत बरं का, मी स्वतः घरी बनवलेले आहेत. हे पहा, मी उडदाचे पापड तळत आहे. तुम्ही काय करता, खूप तेल तापलेलं होतं बघा तुम्ही, माझा पापड करपला बरं का, म्हणून गॅस कमी करून आता हे पहा अशा प्रकारे मी उडदाचे पापड तळत आहे. कारण सण म्हणला की पहिले पापड, कुरड्या, भजे असं लागतं बरं का नैवेद्याला. मग मी पण मग आम्ही तिघंच होतो, मी, गुनू आणि यश जेवण करायला. यश येणार आहे लगेच, म्हणून मग आम्ही तिघापुरताच स्वयंपाक केलेला आहे. बघा, हे उडदाचे पापड मी पूर्ण म्हणजे तिघाला 3, देवाचे 2 अशा प्रकारे 5 उडदाचे पापड. हे कुरड्या मी स्वतः हाताने केलेले आहेत बरं का. कुरड्या मला विकतचं आवडत नाही, जमतं पण येतं पण, म्हणून मी माझ्या हाताने कुरड्या केलेल्या ह्या.
आणि हे छोटे छोटे जे पापड आहेत हे मात्र मी विकत आणले, उगीच किराणा भरायला गेल्यावर आवडले म्हणून घेतले होते. आज ह्याची टेस्ट बघावं म्हणून हे पण काढले. आणि भजे बघू शकता, कांदा भजे मला एवढे छान परफेक्ट जमतात पण आणि खायला पण आवडतात. मला जे आवडतं मी ते स्वतः बनवत असते. आणि मग लगेच भजे पापड काढल्याच्या नंतर आता करायची असती आमटी. तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, पुरणाच्या करणाऱ्या ह्याला आम्ही आमटी म्हणतो. हे कांदा, खोबरं आणि आलं टाकून मी ह्याची सुंदर अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघा मिक्सरला फिरवून. आमटी खूप सुंदर अप्रतिम नॉनव्हेजच्या भाजीसारखी आमटी करत असते मी. हे खोबर, कांदा आणि आलं टाकून अशा प्रकारे पेस्ट करून घेतली. आणि आमटीला लागणारं पाणी कसं असतं माहिती आहे का आमच्याकडे, हे डाळीमध्ये डाळ शिजली की ते डाळीचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. पुरणालाही नेहमी हरभऱ्याचीच डाळ लावावी, त्याच्या पोळ्या खूप छान होतात. आणि हरभऱ्याच्या डाळीचं तुरीची डाळ चांगली नसती आणि शिजत पण नाही, ॲसिडिटी होती, म्हणून हरभऱ्याच्या डाळीचं पुरण करायचं. इकडं पुरण शिजायला घातलं आणि हे मसाला ग्रेव्ही मी पुरणाच्या आमटीचा हे बघा किती सुंदर फोडणी दिली. एवढी अप्रतिम आमटी झालेली आहे. हे बघा मस्तपैकी कुरड्या, पापडं, भजे झाले की आता पुरण शिजायला घातलं. पुरण आता पूर्णपणे गूळ घालून शिजून तयार आहे. चालू झाले माझे नैवेद्य. मी देवासाठी छोटे छोटे, माझ्या आईनं सांगितलेलं आहे, मोठं असतं ते आपल्यासाठी असतं, छोटं देवाला सुंदर आणि सुरेख नैवेद्य हे वेगळे करायचे असतात. म्हणून मी आज आज पुरणपोळी केलं की माझ्या अंबामाईला मला नैवेद्य दाखवा वाटतो. हे आम्ही निवद करायले तर असले निवद फुगायले माझे, बाप रे. बघा तुम्ही किती सुंदर फुगलेत ना, परडीचे, देवाचे. आणि अंबामाईला पण मला आज पौर्णिमेला तुळजापूरला मी घेऊन गेले माझ्या अंबामाईला, माहिती का, गरम गरम पुरणपोळ्या करून. डब्बा मी माझ्या अंबामाईसाठी तुळजापूरला डब्बा नेणार आहे, कारण मी खायचं आणि माझ्या अंबामाईने नाही खायचं का पोळी. नाही, माझ्या अंबामाईला पण मी पोळी देणार. अशा प्रकारे एकदम पातळ पीठ पुरण. हे पहिले देवीचे नैवेद्य केले आणि काढून घेतले अशा प्रकारे. हे ह्याला म्हणतात उंडा भरणे. पोळीचा उंडा अशा प्रकारे भरायचा बरं का. ज्याला कोणाला येत नसेल त्यांना बघून शिकू शकता. ट्राय करायला काहीच हरकत नाही. आवडत नसेल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मग अशा प्रकारे मी ही पहिली माझी पुरणपोळी लाटत आहे. मला छोट्या छोट्या पोळ्या, चपात्या, भाकरी अजिबात आवडत नाहीत. माझ्या मोठ्या मोठ्या असतात बघा, नाजूक असतात पण मोठ्या मोठ्या असतात बघा. भाकरी, चपाती, पोळी सुद्धा माझी तव्वा भरून असती, अप्रतिम. बघू शकता तुम्ही पण असं शिका, खूप छान असते बघा. कसली अशी टम्म फुगलेली असती माझी पोळी. यमी यमी. बघितल्याच खाऊ वाटते का नाही. अशी कडक कडक भाजायची, काठ पोळ्या भाजलेल्या पाहिजेत. हे अशा प्रकारे मी 5-6 पोळ्या, 5-6 निवद केले. देवाचे 2, परडीचा 1. माझ्या घरी अंबामाई पण आहे, परडी आहे, त्याच्यामुळं परडीचा, अंबामाईचा, देवाऱ्याचे असे निवद तयार करून घेतले. आणि तूप वगैरे लावून हे मी आता माझ्या देवाऱ्यातल्या म्हणजेच देवघराला आमच्याकडे देवारा म्हणतात. देवघरामध्ये परडी आहे, माझे देव आहेत. अशा प्रकारे मी परडीला आणि माझ्या देवाला नैवेद्य दाखवला आहे. मी अशा प्रकारे नैवेद्य दाखवते. तुम्ही कसं दाखवता मला माहीत नाही. तुम्ही कमेंट, आवडलं तर कमेंट करू शकता बरं का. हे माझी म्हाताराणी मला बोलतीये, का यश कुठं गेला, तुम्ही का निवद दाखवताय. कारण दररोज माझा यश पूजा करतो आणि यश निवद दाखवतो. आज यश मी जायच्या अगोदरच तुळजापूरला आणि येरमाळ्याला निघून गेला होता काकूंसोबत, त्याच्यामुळं मी आत्ता निघालेली आहे. हे घरी देवधर्म सगळं केलं. मी आता अशा प्रकारे तुळजापूरला निघालेली आहे माता राणीच्या दर्शनाला. महिना झालं. तुम्हाला माहिती का, माझी अंबामाई माझी वाट बघत असते. मी, मंजू, भाऊजी आणि आमची गुनू, यानी की गुनगुन, आम्ही शॉर्टमध्ये गुनू म्हणतो. अशा प्रकारे आज एवढी गर्दी होती, बापरे. बघा कशा धक्का देतंय, कोण हाणतंय. अशा प्रकारे मस्तपैकी तुळजापूरमध्ये आलं की माझं तर देवानंच हरपून जाते बघा. असं वाटतंय की मी माझ्या आईच्या घरी आलेली आहे. अशा प्रकारे आम्ही तुळजापूरमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. अप्रतिम शांतता, समाधान, सुख, शांती सगळं मिळतं मला इथं आलं की. मग
तुम्ही बघा हे बापरे कसली गर्दी आहे ना बघा. एवढं आज एवढं मंदिर असं फुटून निघालेलं होतं. मग आमच्या नेहमीच्या अंबामाईसारखं आम्ही इथं आलो. मंजूनं, मी, भाऊजीनं आरती केली अंबामाईची. अंबामाईचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर अप्रतिम आज आरती पण केलो आणि आमचं दर्शन पण झालं. अशा प्रकारे आम्ही अंबामाईची आज आरती केली. ही बघा किती सुंदर अप्रतिम सजवलं होतं आज अंबामाईला. तिथून आज पौर्णिमा, परड्या भरायच्या होत्या. तर जणू काय माझी अंबामाई माझ्यासाठी सगळं माझ्यासमोर आणून ठेवती ओ रेडीमेड. हे बघा इथं 2 मावशीनं परड्या मांडून ठेवल्या होत्या. अशा प्रकारे मी पुरणपोळीचा निवद परडीमध्ये घालणे या प्रकाराला आमच्याकडे परडी भरणे असं म्हणतात. मग मस्तपैकी ह्या साताऱ्याच्या काकू होत्या बरं का. साताऱ्याच्या देवीची परडी भरायचा आज मला मान मिळाला आणि लाभ मिळाला. मी खूप खूप धन्यवाद करते माझ्या माताराणीचे. अशा प्रकारे परडी भरून नैवेद्य दाखवून लोटांगण अंतकरणापूर्वक लोटांगण मी माझ्या माईशी बोलत असते. माझं महिनाभर झालेलं सुख दुःख मी हिच्याशी शेअर करते, सांगते, काही चुकलेलं माफी मागते. मग आई मला रागवती, असं नाही करायला पाहिजे होतं, तू असं केलीस तसं केलीस. मला माझी अंबामाई बोलते बरं का. तुम्ही बघू शकता मी जेव्हा जेव्हा वरी बघते कळसाकड तेव्हा माझी माय मला बोलती. माझी राणी, माझी माताराणी मला बोलत असती. अशा प्रकारे मी माझ्या माताराणीशी गप्पा गोष्टी करून आता आम्ही निघालेलो आहे बरं का. असं निघताना इतके जड पावलं होतात, वाटते जाऊच नाही घरी. असं शांत निवांत माताराणीच्या दरबारात बसून राहू, पण नाही ना, घरी तर यावंच लागतं. म्हणून आता आम्ही हे निघालेलो आहे. पायऱ्या चढत आहेत, खूप उंच आहेत. तुम्ही तुळजापूरला आलाय का? पायऱ्या खूपच म्हणजे हे आहेत. मग आम्ही अशा प्रकारे लातूरच्या जवळ आलो आणि छानपैकी रस प्यायला बसलो. मंजूने, मला रस आवडत नाही. काय तुला मंजू? म्हणजे प्रॉब्लेम आहे मला लहानपणापासून या मी काही रस किती खुश आहेत ना भाऊजी. कशी हसती काय गुनू? काय गुनू? असं कसं? हे चुकीचं आहे हा? काय पिताय तुम्ही? नाही हे चुकीचं आहे. बरं सांगा काय पिता? आणि गुरु आले की माझ्या घरा म्हणजे भाऊजी काय प्यायलेत? भाऊजी पण मजा खूप सुंदर. बापरे काय करणार रे बाबा. स्वभावाचे वर्णन करायला भाऊजी मॅडम काय पिताय तुम्ही? खरं सांगा. भाग्यवान आहे. जी खूप खूप पुण्य आहे. नका आम्हाला भाऊजी खूप प्रेम माया करुणाने भरलेला आहेत. आणि अशा प्रकारे रस पिऊन आम्ही लातूरला आलो. घरी आल्याच्या नंतर मला माहीत नाही, मी आराम करत होते. माझा यश तोपर्यंत येऊन थांबलेला होता घरी. मी येऊन आराम करायले मला न सांगता हे बघा माझ्या गुणवान राजेश बाळांनी मी इथं झोपलेली आहे बेडवरती. थकून गेलते ना आज सकाळपासून एवढी धावपळ केले. पहाटे 5 वाजल्यापासून विचारता सोयनी.